खानदेशामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये जर कुठला पदार्थ संध्याकाळच्या वेळेत मोस्टली बनत असेल ना, तर तो म्हणजेच खिचडी. आणि ती खिचडी पण म्हणजे कशी आपल्याकडे जर बरेचसे जण बनवायचं ट्राय करतात, पण ते फक्त भात किंवा मग वेगळंच काहीतरी पुलाव असं बनवतात. पण आज मी तुमच्यासोबत अगदी परफेक्ट खिचडी खानदेशामध्ये ज्या प्रकारे बनवली जाते ना, त्या प्रकारे मी बनवून दाखवणार आहे. अगदी साधी, सोपी, सरळ रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर किचनमध्ये थांबायचा कंटाळा येतो. तर मग सगळ्यांच्याच घरामध्ये बनते ती म्हणजेच खिचडी आणि सोबतच भाजीलासुद्धा आपल्या घरामध्ये काहीच नसतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर साधी सोपी म्हणजेच फक्त हे 3 साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मी इथे भरपूर असा कांदा छान असा बारीक कट करून घेतला आहे. आलं लसूण मी व्यवस्थित असं बारीक खिसून घेतलेलं आहे. तुम्ही जर मिक्सरमधून काढलं तरीसुद्धा चालेल आणि इथं भरपूर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता इथं मी एक कुकर ठेवलेला आहे आणि आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत जवळपास 2 पळ्या तेल. तर तेल जे आहे ना, तर ते थोडंसं म्हणजे जास्त पण नाही टाकलं तरी चालेल. आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये खिचडी बनवायची आहे, तेवढं तेल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर मी इथे एक्झॅक्ट 2 पळ्या आणि थोडंसं वरती मी त्यामध्ये तेल टाकलं. तेल छान गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मोहरी, जिरं, मोहरी हे सगळं आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं. जिरं, मोहरी छान अशी फुलू द्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे खूप सारे असे शेंगदाणे. तर शेंगदाणे अजिबात टाकायचे मिस करायचे नाही. नक्कीच त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि 1-2 मिनिट छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे. 2 मिनिटानंतर आपण जो कांदा बारीक कट करून घेतलेला होता ना, तर तो त्यामध्ये टाकून द्यायचा. आता जर समजा तुम्ही तेलामध्ये शेंगदाणे तळायचे विसरलेत किंवा मग पूर्ण हे छान असं फ्राय झालं तरी विसरले. जरी तुम्ही त्यांना पाण्यामध्ये जरी ज्यावेळेस शिजण्यासाठी टाकले ना, कुकरचं झाकण लावण्याआधी तरीसुद्धा चालते. कारण की त्या आपण कुकरमध्ये शिट्टी लावल्यानंतर ना, तर ते छान असे शिजून जातात. तर आता सगळ्यात आधी ना, आपल्याला कांदा जवळपास 4 ते 5 मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत ना आपण डाळ तांदूळ जे आहेत ना, तर ते काढून घेऊ आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेऊ. तर इथं मी ना 2 छोट्या वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याला आता 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते. तर खानदेशामध्ये ना जनरली तुरीचीच डाळ खिचडीसाठी वापरली जाते. कारण तिची चव जी आहे ना, तर ती छान लागते. तर आता इथं 4 ते 5 मिनिटामध्ये आपला कांदा जो आहे ना, तर तो छान असा परतला गेलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूणची जी पेस्ट आपण खिसून घेतलेलं होतं ना आलं लसूण, तर ते त्यामध्ये टाकून घेऊ. आलं लसूण न कापता म्हणजे तुम्ही जर आलं नसेल टाकत, तर लसूणसुद्धा आहे ना तुम्ही त्याला खिसूनच घाला. कारण की तुम्ही जर त्यामध्ये जर कट करून घातलात ना, तर खिचडीची जी चव आहे ना, तर ती अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे ना व्यवस्थित हे छान असं आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथं मी बघू शकता 2 ते 3 पाण्यानी ना डाळ तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मधून-मधून जे आपण कांदा, आलं, लसूणची जी पेस्ट होती ना, तर तीसुद्धा व्यवस्थित छान अशी परतवून घ्यायची. आपली ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ना, तर ती आपण एकाच एक जर पूरक काम केलं ना, तर अगदी झटपट खिचडीसुद्धा बनवायला सोपी आहे. सोपी तर आहेच, पण आता समजा जर आपण फक्त कांदाच परतत बसलो आणि मग बाकीचं काम नंतर एक-एक करून केलं, तर मग बराचसा वेळ लागतो. तर अशा प्रकारे ना, एकास एक पूरक काम जे आहेत ना, तर ते तुम्ही करत जा. तर आता इथं ना, बरेचसे जण यामध्ये बटाटा, टोमॅटो असं पण घालतात. पण जनरली जी खिचडी जी असते ना, एकदम खानदेशी पद्धतीची, तर तिच्यामध्ये बटाटा वगैरे असं काही जनरली कोणीच टाकत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर आता यामध्ये ना तुमच्याकडे जो रोजच्या जेवणामध्ये तुम्ही मसाला वापरता तर तो घाला आणि थोडीशी हळद पावडर घाला. एवढंच मसाले यामध्ये असतात आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही अगदी पाव चमचा तुम्ही ना त्यामध्ये गरम मसालासुद्धा घालू शकतात. तर आता हे व्यवस्थित आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त पण परतायचं नाही, नाहीतर मग तिखट जळून जाते आणि खिचडीचा वेगळाच असा वास येतो. त्यामुळे 1 मिनिटभर छान असं परतलं, की त्यामध्ये जे आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते ना, तर ते त्यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचे. तर आता हे असं का करायचं? जर तुम्ही 2 मिनिट जर डाळ तांदूळ छान असे परतवून घेतले ना, तर खिचडी ना थोडीशी पंचट वगैरे अशी अजिबात लागत नाही. त्यामुळे ना डाळ तांदूळ व्यवस्थित असे 1 मिनिटभर किंवा 2 मिनिट छान असे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्याला एक मसाला छान असा कोट झाला ना, की त्यानंतर तुम्ही त्यामध्ये जरी पाणी घातलंत ना, तरीसुद्धा चालते.
तर आता इथं बघू शकता मी ना अगदी हलक्या हाताने व्यवस्थित हे छान असं परतवून घेतलं. आणि आता इथं ना आपल्याला आपल्या तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. किंवा मग तुम्हाला कशी एकदम दाणे-दाणे किंवा कशी खिचडी हवी तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घातलंत ना तरीसुद्धा चालेल. तर शक्यतो ना या तांदळाला एक दुप्पट पाणी लागतं त्यामुळे मग मी यामध्ये ना माझ्या अंदाजानुसारच पाणी त्यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित हे परत मिक्स करून घेतलं. आता आपल्याला मीठसुद्धा यामध्ये टाकायचं आहे पण सुरुवातीला हे थोडंसं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर आता इथं ना जवळपास 1 चमचा भरून मीठ मी टाकून घेतलं आणि खिचडीमध्ये ना ह्या पाण्याचं थोडंसं तुम्हाला जर अंदाज येत नसेल ना मिठाचा, तर हे मिक्स करून घ्यायचं आणि ना थोडीशी टेस्ट करून बघायची या पाण्याची. हे जर थोडंसं असं खारटसर जर लागलं ना, तर खिचडीचं मीठ जे आहे ना खिचडीमध्ये तर ते अगदी परफेक्ट होतं. आणि जर समजा थोडंसं अलोणीसारखं लागलं, तर मग थोडंसं मीठ आणखी घालून घ्यायचं. आणि आणखी एक मेन गोष्ट म्हणजेच तुम्ही जर ना डायरेक्टली कुकरचं झाकण लावून घेतलंत ना, तर खिचडी जी आहे ना, तर ती म्हणजे सगळीकडून ना व्यवस्थित अशी होत नाही. म्हणजेच सगळीकडून लालसर अशी होत नाही, कुठे पिवळी असं होते. तर त्यासाठी ना एक उकळी येऊ द्यायची खिचडी म्हणजे जे आपण डाळ तांदूळ टाकले होते, पाणी टाकलं होतं, त्याला छान अशी एक उकळी आली, की त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायचा आणि परत एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि एक उकळी आल्यानंतरच आहे ना आपल्याला जे कुकरचं झाकण आहे ना तर ते लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ना नक्की करून पहा. तर आता इथं ना बघू शकता मी कुकरच्या ना 1 ते 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर कुकरसुद्धा आपलं थंड झालं आहे. आणि ते बघू शकता आपली खिचडी जी आहे ना तर ती एकदम छान अशी तयार आहे. अजिबात खूप पातळ पण नाही आणि खूप अशी एकदम दाना-दाना पण नाही. तर इथे अशा प्रकारे ना छान अशी आपली खिचडी तयार आहे आणि त्यासोबतच छान असा एक उडदाचा पापड आणि लोणचं. किती परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे ना. तर तुम्ही सुद्धा ना अशा माझ्या पद्धतीने एकदा ही खिचडी नक्की करून पहा. चवीला खूप छान लागते. सगळेजण घरामध्ये आवडीने खातात आणि पुलाव किंवा मग बरेचसे जण वेगवेगळ्या प्रकारचे राईस पण बनवतात. तर त्या सगळ्यांपेक्षा ना हा अगदी झटपट तयार होणारा पदार्थ आहे. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.